की तेव्हाची परिस्थिती 2015ची आणि आज 2025 आहे, या 10 वर्षामध्ये बिहार बदलला आहे. आजच्या निवडणुकीनं सर्वात महत्त्वाचं काम काय केलं आहे तर खरंच बिहारी माणसानं जर का मतदान जनता दल युनायटेड आणि भाजपच्या NDAला केलं असेल तर ते प्रो डेव्हलपमेंट वोट आहे. ते कास्ट अर्थमॅटिक म्हणजे जातीय समीकरणांना हाणून पाडणारं वोट आहे. आणि म्हणून मग की राजदला इतक्या कमी जागा ज्या मिळाल्या आणि त्या उलट जनता दल युनायटेडचा परफॉर्मन्स हा सर्वात चांगला आहे. म्हणजे मागच्या वेळेस 74 जागा आल्या होत्या भाजपच्या, त्या आता 90 दिसत आहेत. पण मागच्या वेळेस जनता दल युनायटेडच्या 43 जागा होत्या ज्या आता 82 झालेल्या दिसत आहेत. म्हणजे स्ट्राईक रेट डबल आहे. तेव्हा नितीश कुमार हे एक महिला सक्षमीकरणाचं प्रतीक आहे. सुशासन बाबू अशी त्यांची इमेज आहे. बिहारमध्ये त्यांनी पहिलं काय केलं, तेव्हाही आम्ही जेव्हा बघितलं की बिहार बदलला आहे, त्याच्या आधी खूप आधी मी बिहारला गेलो होतो आणि 2015ला जेव्हा आम्ही जवळजवळ निम्म्याहून अधिक बिहार पालता घातला बाय रोड, आमच्यासोबत 4-5 पत्रकारही होते. सांगायचं हे की तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की पाटणा जी बिहारची राजधानी आहे ती जवळजवळ बिहारच्या मध्यभागी येते आणि पाटण्याला जोडणारे सगळे महामार्ग तेव्हा जवळजवळ कॉन्क्रिटीकरणाचे तयार झाले होते. 2015चं म्हणतोय. म्हणजे पाटणापर्यंत तुम्ही ठिकठिकाणाहून एज होऊ शकत होतात. आणि पाटणा मध्यभागी, आणि पाटणा शहर हे कसं शहर आहे, जसं महाराष्ट्रातलं नागपूर शहर आहे किंवा मध्य प्रदेशातलं इंदोर आहे किंवा राजस्थानचं जयपूर आहे. ही कशी शहर आहेत, ही व्यापारी उलाढालाची शहर आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये आणखीन एक शहर आहे तसं अकोला, की जिथे डब्बा ट्रेडिंग चालतं, जिथं व्यापाऱ्यांचं ट्रेडिंग चालतं, जिथं व्यापाऱ्यांचा गल्ला खूप मोठा आहे. अशी शहरांची ख्याती असलेलं पाटणा शहर आहे की जिथे मोठमोठे व्यापारी देशभरातले हे पाटण्याचे आहेत आणि पाटण्यातनं सगळं चालतं. तर या पाटण्याची एक वेगळी ख्याती आहे. पण उर्वरित बिहार जंगलराज, लालू प्रसाद यादवांच्या काळात जंगलराज होता आणि नंतर नितीश कुमारांचं युग तयार आलं 2006 पासून. नितीश कुमारांनी काय केलं, पहिल्यांदा रस्ते केले की पाटण्याला या छोट्या छोट्या शहरांनी महामार्गामार्फत जोडलं जावं, म्हणून त्यांनी पाटणाच्या 4ही दिशांना हायवेज काढले. हे एक काम केलं की इन्फ्रास्ट्रक्चर विकास नाही, अजूनही बिहारमध्ये अशी खूप मोठी इंडस्ट्री आली आहे, खूप रोजगार निर्मिती झालं आहे असं काहीही नाही. बिहारमध्ये काय बघावं तिकडं शेती आहे आणि खूप सुजलाम सुफलाम शेती होते. म्हणजे इतकी सुपीक जमीन आहे. सगळा शेतकरी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे आणि बहुतेक दुसऱ्या परराज्यांमध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, अगदी आता गुजरातमध्ये शहरं म्हणायची तर महाराष्ट्र, नाशिक, मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद इकडं जास्त आता बिहारी मजूर जात आहेत. इवन मुंबईमध्ये सुद्धा आत्ताच्या घडीला जो मजूर क्लास आहे तो उत्तर प्रदेशच्या भैयांपेक्षा बिहारचा माणूस जास्त आहे, बिहारी जास्त आहे. तेव्हा सांगायचं हे आहे की घरची पुरुष मंडळी बाहेर नोकरीला किंवा मजदुरीला जात असल्यामुळे माघारी ज्या बायका आहेत त्यांच्या महिला त्या घर चालवत आहेत. रोजमर्रा की जिंदगीमध्ये जे त्यांचं काही अडलं नडलं, घरातलं सामान विकत आणणे, व्यवहार करणे, हे सगळं घरी काम महिला करतात. ही बाब नितीश कुमारांनी खूप आधी ओळखली. आणि मग नितीश कुमारांनी काय करावं तर नितीश कुमारांनी पहिली त्यांची स्कीम आली ती म्हणजे ज्या 9वी 10वी 8वी पासून त्या मुली आहेत त्यांना दप्तरं दिली आणि ती अशी हेवी वेट दप्तर दिली की जिथे पुस्तकाचं वजन ते तोलू शकते. बरोबर. गणवेश केला, एक प्रकारचाच गणवेश हा ठेवला सरकारी शाळांमध्ये. त्यानंतर त्यांनी काय केलं, 11वीला आलेल्या मुलीला सायकल दिली आणि ती सायकल देण्याची योजना त्यांची क्लिक झाली. आता बघता बघता काय झालंय की जेव्हा तिला दप्तर दिलं होतं 2006 साली, जिला सायकल दिली होती त्या सगळ्या मुली आज हाऊसवाईफ झाल्या आहेत, गृहिणी झालेल्या आहेत आणि त्या नोकरी तर करत नाहीत. पण त्यांच्या हे लक्षात आलं की आमच्या वडिलांनी आम्हाला दप्तर दिलं नाही, ते नितीश कुमारांनी दिलं. आम्हाला सायकल घ्यायची आमच्या घरात ऐपत नव्हती, नितीश कुमारांनी दिली. आमच्या घरात हवं नको ते नितीश कुमार देत आहेत. जीविका ही जी
योजना आहे, मुख्यमंत्री जीविका योजना, त्यामध्ये महिलांना सामावून घेणे. त्याचबरोबर आत्ता या निवडणुकीच्या निमित्तानं 1,30,00,000 महिलांच्या खात्यांमध्ये डायरेक्ट 10,000 रुपये खात्यांमध्ये गेलीत. 1,30,00,000 महिला. याचा परिणाम काय झाला? आज 49% महिला मतदार आहेत बिहारमध्ये. या 49% महिला मतदारांचं मतदान किती झालंय? 74.03%. म्हणजे 74% मतदान हे महिलांचं झालंय आणि त्या उलट पुरुषांचं मतदान हे 64% झालं. म्हणजे 10% पुरुषांपेक्षा जास्त मतदान हे महिलांचं झालेलं आहे आणि ते एकगठ्ठा हे NDAला झालेलं आहे, म्हणजे भाजप प्लस JDUला. ही बाब भाजपच्या लक्षात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आली की आपण नितीश कुमारांच्या मध्ये यायचं नाही, त्यांचा चेहरा पुढं करायचं, आपण वेळ प्रसंगी मागे व्हायचं. ही पहिली निवडणूक आहे की जिथे मोदींनी स्वतःला पुढं केलेलं नाही, जिथं भाजपनी मोदींचा चेहरा पुढं केलेला नाही. ही पहिली निवडणूक आहे की जिथे मोदींनी आणि भाजपनी नितीश कुमारांचा चेहरा आणि नितीश कुमारांना पुढे केलं. नितीश कुमारांच्या विरोधात जो प्रचार तेजस्वी यादवांनी केला की ते मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत, शारीरिकदृष्ट्या खचलेले आहेत, ते ॲडव्हान्टेजमध्ये कसं बदललं जाईल हे भाजपनी बघितलं. कारण भाजपची जी इकोसिस्टीम आहे, सोशल मीडिया, त्यानंतर मीडिया, त्याचबरोबर भाजपचे जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते, ती इकोसिस्टीम जी आहे त्या इकोसिस्टीमनी हे नॅरेटिव्ह बदलवण्याचं काम केलं. आणि सर्वात मोठा गेम चेंजर नितीश कुमारांच्या बाबतीत हा राहिला की नितीश कुमार आहे तर बिहारला काळजी करायचं काम नाही. नितीश कुमार यांना 10व्यांदा मुख्यमंत्री बनवायचं, त्यांची ती शेवटची निवडणूक आहे. ही जी त्यांची शेवटची निवडणूक आहे आणि यावेळेस नितीश कुमारांनी जी भाजपची सेवा केलेली आहे, बिहारची सेवा केलेली आहे, जो का पार्ट बिहारची सेवा केलेली आहे, तर त्यांना आता आपण फेअरवेल या शेवटच्या निवडणुकीतनं द्यायचं की त्यांना 10व्यांदा मुख्यमंत्री बनवायचं. या ईर्षेनं महिलांनी त्याचबरोबर तरुण मुलांनी मतदान केलेलं आहे. लक्षात घ्या, एकीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आज नाही म्हटलं तरी 11 वर्षांपासून सत्तेत आहेत आणि प्रत्येक निवडणूक दर निवडणूक ते मतदारांना म्हणजेच नागरिकांना देतच आहे. पुन्हा अशी कोणती स्कीम नाही आहे की एकदा लागू केल्यावरती तिच्यात खंड पडलेला आहे. हा जो फॅक्टर आहे ना की मोदीजी देत आहेत परत घेत नाहीत, ही सायकी बदलली जात नाही तोवर मोदी असेपर्यंत भाजपला तोड नाही. याचं दुसरा अर्थ तोही होतो. तेव्हा इथे जो फॅक्टर चालला तो निमो फॅक्टर चालला, म्हणजे नितीश कुमार मोदी निमो फॅक्टरच्या बळावरती NDAनं ही निवडणूक काढली. भाजपला स्वतःला 90 जागा मिळाल्या. मग तुम्ही म्हणाल जर का नितीश कुमार एवढे पॉप्युलर आहेत तर मग JDUपेक्षा जास्त जागा भाजपला का? 101 जागा या दोघांनी वाटून घेतल्या होत्या आणि 29 जागा ह्या LJP चिराग पासवानांचा त्यांना दिल्या होत्या. 6 जागा ह्या उपेंद्र कुशवाहा आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षांना दिल्या होत्या. आता बघा ओव्हरऑल NDAचा परफॉर्मन्स 200च्या घरात NDA जाते आहे जवळजवळ, म्हणजे 195+ जागा, 195पेक्षा जास्त जागा NDA निवडून आणू शकते. सध्या निकाल कोणताही असा अधिकृत जाहीर झाला नसला, एखाद दुसरा स्थानिक पातळीवर झाला असेल, पण आत्ता जो आघाडीचा कल आहे तो जवळजवळ हे सांगतंय की बहुमताचा आकडा 122 आहे ना, तो कधीच पार झालेला आहे आणि NDA म्हणून, महायुती म्हणून NDAला 195पेक्षा जास्त जागा मिळत आहे. आता यामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या. एक तर जो प्रचार भाजपकडनं झाला तो खूप जहरी प्रचार झाला, खुद्द नरेंद्र मोदींकडनं झाला. म्हणजे नितीश कुमारांनी फक्त सुशासनाविषयी बोलायचं, विकासाबद्दल बोलायचं आणि महिलांविषयी बोलायचं. ते तिथपुरतीच त्या मुद्द्यांपुरती मर्यादित राहिले. त्यांनी टीकाही केली नाही, तेजस्वी यादववर केली नाही, राहुल गांधीवर केली नाही, वोट चोरीच्या बद्दलच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तरही दिलं नाही नितीश कुमारांनी. ते फक्त महिला सक्षमीकरण. पण त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शाह असतील, गिरिराज कुमार असतील, गिरिराज प्रसाद असतील, असे जे नेते आहेत या सगळ्यांनी प्रचार कसा केला? 10 हजारी चुनाव है, दुसरी तरफ कट्टा सरकार है. म्हणजे आमच्याकडं काय आहे तर 10 हजारी चुनाव. आम्ही महिलांना 10-10 हजार रुपये दिलेले आहेत. जे पेन्शनधारक बुजुर्ग आहेत
त्यांना आम्ही भरभरून पेन्शन वाढ केलेली आहे. त्याचबरोबर जे बेरोजगार आहेत त्यांना आम्ही स्कीममध्ये टाकलेलं आहे. कोणाला अनुदान हवं आहे लॅपटॉपसाठी त्यांना स्कीममध्ये टाकलेलं आहे. जे शिक्षक आहेत त्यांचे पगार वाढवलेले आहेत. आम्ही सगळ्यांना दिलेलं आहे. म्हणजे आमचं 10,000 सरकार आहे. आणि तिकडे कट्टा सरकार आहे. म्हणजे जुन्या जंगलराजची लालू प्रसाद यादव राबडी देवी सरकार जे होती तेव्हा ज्या पद्धतीनं यादवांचा जंगलराज होता की ठिकठिकाणी कलेक्टर SP यादवच, सगळे अधिकारी यादवच, आणि ठिकठिकाणी हमारे अंकल विधायक आहे, तसंच हमारे अंकल विधायक भी है और यादव भी है. तर अशा पद्धतीनं जंगलराजची आठवण करून दिली की दिवसा ढवळ्या इतर लोकांना उचलणे मारणे. तर तसं जंगलराज तुम्हाला आणायचं का? लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी यादव हाही जंगलराज आणेल. राहुल गांधी काय इथं 4-5 सीट घेईल, पुन्हा दिल्लीत जातील, पण तेजस्वीला तुम्ही भिडणार का? असा नॅरेटिव्ह सेट केला गेला. त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये काय शब्द वापरले की कट्टा, दुनाली, रंगदारी अशी भाषणं झाली मोदींकडनं, अमित शहांकडनं. घुसखोरपेट किंवा घुसखोरी मोठ्या प्रमाणात चालली आहे, ते हे केलं. हे जेव्हा पोलरायझेशन भाजप भाषणांमधून करतं ना तेव्हा 17% मुस्लिम मतदार आहेत. एकही मुस्लिम उमेदवार भाजप देत नाही. पण त्या 17%च्या अगेन्स्ट बाकीचे कसे कन्सॉलिडेट होतील हिंदू म्हणून हे भाजप करतं. बरोबर.